धन्यवाद सभापती महोदया। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विना अनुदान आणि अंशतः अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदान आलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना जुनी पेन्शन शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे लागू करण्याबाबत हे औचित्य मी या ठिकाणी मांडत आहे। 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व जाहिरात असलेल्या परंतु 2005 नंतर नियुक्ती दिलेल्या शासन कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन लागू केली आहे। मात्र विना अनुदानित अंशतः अनुदानित नेमणूक असलेल्या शिक्षक शिक्षकेतरांना 2005 पूर्वीची जाहिरात व नियुक्त असताना शासनाने 1982 ची जुनी पेन्शन दिलेली नाही। त्यामुळे शिक्षक शिक्षकेतरांना अन्याय झाल्याचे दिसून येत आहे। सध्या परिस्थितीमध्ये शासनाने पेन्शन लागू करण्यासंदर्भात एक तपासणी समिती तयार केली होती। सदर समितीचा अहवाल मागील महिन्यात आचारसंहितेपूर्वी शासनाला सादर केला आहे। त्या अहवालात आजपासून टप्प्याटप्प्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत। त्या वर्षानुसार त्यांच्या नावासमोर ती रक्कम संख्येनुसार दर्शवली आहे। पेन्शन लागू केल्यास दरवर्षी थोडा थोडा खर्च शासनाला करावा लागणार आहे। सदरची ही रक्कम जास्त नसून शासनाला परवडणारी आहे। तसेच आजपर्यंत 2005 पूर्वी नियुक्त व 2005 नंतर 100% अनुदानातील राज्यातील अनेक शिक्षक शिक्षकेतर सेवानिवृत्त झाले आहेत। तसेच काही कर्मचारी मृत झाले आहेत। त्या बाबतीत कोणताच निर्णय झालेला नाही। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे आणि खूप हाल अपेष्टा सहन करावी लागत आहे। या सर्व गोष्टींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शासनाने जुन्या पेन्शनचे दायित्व स्वीकार करून 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त व नंतर 100% आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करावी अशी विनंती मी या औचित्याच्या मुद्द्याद्वारे आपणास करत आहे। सन्माननीय सदस्य